समोर सोमवारची रांगोळी देवापुढची आणि देवपूजा झाली आहे वैष्णवीची. आमचा नाश्ता पाणी पण झालेला आहे. मस्त लाडू खाल्ले आणि साची चालली आहे शाळेला. पण शौर्याला सुट्टी आहे. शौर्याची मजा. आज आम्ही पुन्हा चाललं आहे आळंदीला जायचं पण नक्की नाही आहे. तर साचीचे सोमवारचा असा हा ड्रेस आहे शाळेचा. 8 दिवस हाच असतो ना साची? हां 8 दिवस हाच असतो. रोज वेगळा 2 दिवस का काय ते टाइम टेबल नुसार. 3 दिवस हा 3 दिवस तो. ज्या दिवशी खेळाचं लेक्चर असेल तेव्हा हा, हां जेव्हा नसेल तेव्हा स्कूलचा आई युनिफॉर्म. आई अजून काय आलं नाही लोकेशन. आपण YouTube चला. शौर्याचा क्लास सुरू झाला. मस्तपैकी चालू आहे इथं दे. काढायची चित्र. आताच आवरलं. आता सुट्टी म्हटल्यानंतर काहीतरी सुट्टीचा सदुपयोग. थांब आता पडेल गेली. अभ्यास नाही आहे ना शाळेचा का ग? त्याच्यामुळंच मस्त त्याचं मोबाईल बघण्यापेक्षा असं काहीतरी नादी लावायचं. किती छान आणि किती छान चित्र काढतो तो. असं नाही का? सकाळी आम्ही गेलो होतो आणि मार्केटमध्ये. तर मी कुकर घेतला अक्कासारखा अगदी. तर 2000ला पडला आहे. याच्यामध्ये घरी गेल्यावर दाखवेन मी कुकर तुम्हाला. आता आम्हाला उद्या जायचं आहे कारण अक्काच्या ज्या गोळ्या आहेत ना त्या सर्व आलेल्या आहे आता पार्सलनी. तर याच्यामध्ये गोळ्या ठीक आहे. आणि आता उद्याची तयारी. आता अक्का पॅकिंग करून राहिलेली आहे. अरे देते थांब ना 1 मिनिट देते. पॅकिंग करून राहिलेली आहे. आणि चला आता वैष्णवीचा चहा चाललेला आहे. शौर्याला गेमसाठी मोबाईल हवा आहे आणि त्याच्यासाठी तो जास्त मागत आहे. मला 1च मिनिट दिलेला आहे. ठीक आहे. चला माझी पॅकिंग झालेली आहे आणि अक्काची पॅकिंग आहे चालू आहे. आणि तिने बरंच पुण्यामधून आळंदीमधून बरंच सामान घेतलेलं आहे देवाधर्माचं. आणि मी सुद्धा घेतलेलं आहे. बॅग घेतलेली आणि हे घेतलेलं आहे. कुकर घेतलेला आहे आणि श्रग घेतलेला आहे. तर आता चला भरली ही. तर ही नवीन बॅग अख्खानी घेतलेली आहे. आता काय मस्त सुट्ट्या आहे. मग काय आता शौर्य मस्त. आता शौर्याची पण शाळा सुरू होईना आणि मग काय पुन्हा शाळेमध्ये जुंपल. मग एकच करा ना 2-2 हातात घेण्यापेक्षा. मग जी जड ती काकांकडे द्या. काकांची हलकी तुमच्याकडे घ्या. असं करा ना. जास्त पिशव्या घेण्यापेक्षा एकच असं कमी करायचं. हा तुमची काकांकडे भाजी असं ती तुमच्याकडे घ्या. चला तो कोपऱ्यामधला सगळा पसारा आहे ना कमी होणार आहे कारण त्या सगळ्या बॅगा आमच्या काकांच्या अक्काच्या बॅगा आहेत त्या. आणि इथं कोपऱ्यात माझ्या ते सगळं मोकळं होऊन आता. आवडला का सांगा. कलर छान आहे ग मस्त आहे. तुला घेतला का? नाही तुम्हाला चालू. आता दिपोळीला घेतली होती ना साडी. काही गरज आहे का? जाऊ दे पहिल्यांदा आलं तुम्ही त्याच्या. काय पहिल्यांदा आले का मी? आवडला का सांगा का बदलून आणायचा. नाही बदलून नाही आणायचा. एकदम छान आहे. पण मी म्हणते घ्यायची काही गरजच नव्हती. आणि कशाला ड्रेस घेतला बरं? नाही उद्या घालून जा जाताना. हां घालून दे. छान आहे मस्त आहे. आळंदीत घेतला ना? आळंदीत घेतला. चालेल छान घेतला ग ड्रेस मस्त आहे. चला आता उद्याची तयारी पूर्ण झालेली आहे. बॅग पॅकिंग झालेली आहे ना. आता उद्या निघणार आहे. आणि गेले मी काय करते मोबाईल लगेच दुरुस्तीला टाकून देते तिथं गावामध्ये. इथं काय त्यांना माहिती आहे का नाही. अरे थांब ना. याला ना गेम खेळण्यासाठी काय झालं. आता तिथं गेल्या तर जिथं मी मोबाईल माझा दुरुस्त करते तिथं मी गावामध्ये टाकून देते. आणि मग तिथून पुढं व्हिडिओ होतील हे सगळे पुण्याचे. प्लॅन उद्या सकाळीच निघणार आहे आम्ही 7ला. आणि बरेच पिशव्या काकांकडे 2-3 माझ्याकडे 2-3 राहणार आहे. अक्काकडे 2-3 राहणार आहे. आणि गेल्यानंतर आम्हाला बघू आता भाजीपाल्याचा बाजार करू संगमनेरला. नाही तर मग बघू पुढं. गावात उतरल्यानंतर मला हा माझा जो मोबाईल जो पडलेला आहे ना म्हणजे खराब झाला तो माझा स्वतःचा मोबाईल तो दुरुस्त करायला टाकायचा आहे. इथं टाकलं असतं पण इथं कसं आहे आपल्याला माहिती नाही. इथं कसं आपलेच गावातले
ओळखीचे रिपेअरवाले त्याच्यामुळे मी तिथंच टाकून देईन मोबाईल दुरुस्तीला. आणि मग तिथून पुढं हे काकांच्या याच्यामध्ये मी सगळे शूट केले ना, मग तिथून पुढं ते सगळे त्यामध्ये घेईन आणि मग व्हिडिओ तयार करेन. तर चला आता भेटू उद्या डायरेक्ट. सकाळचे 6 वाजले. सगळं स्वयंपाक करून घेतला आहे मी. डबे आमचे साचीचे त्याचे पोरांचे पण डबे आहे की नाही, भावाचा पण डब्बा, नाश्ता पण उपमा. अक्काची पण तयारी झाली, काकांची पण तयारी झालेली आहे, आवरलं आहे. साची पण आता शाळेसाठी उठलेली आहे आणि मी अशी तयारी केलेली. आवरता होते ना, आवरता 7 वाजते. सजीचं आवरलं, अजून अंधारच आहे. अक्काचा नाश्ता आणि इकडं डब्बा पॅकिंग चालू आहे आमचा. माझ्याकडं 3 पिशव्या आहे. हे दोन्ही ही गळ्यात घेणार आहे, तसं हातातलीच गळ्यात घेणार आहे, ती हातात आहे. आणि अजून एक झाडांची पिशवी आहे रोपट्यांची. तर मला आता हातात मोबाईल घेऊन व्हिडिओज काढता येणार नाही. आणि तसाही हा मोबाईल काकांचा आहे. माझा मोबाईल आता आतमध्ये पडलेला आहे, तो दुरुस्त करायचा आहे. मग तिथून पुढं व्हिडिओ होतील. हे जर क्लिप त्यामध्ये आले तर. त्याला उजडलं आणि धुकं पण आहे. हे काय धुकं आहे, कावळे बसलेले याच्यावर. शौर्य पप्पी दे, ए शौर्य पप्पी दे. शौर्याला आज पण सुट्टी आहे. आज सुट्टी, उद्या सुट्टी, परवा सुट्टी, 3 दिवस सुट्टी. चला आता निघत आहो आणि आता डायरेक्ट हा व्हिडिओ झाला तर गाडीत होईन, नाही तर डायरेक्ट घरी. चला मग, नाही लॉंग ब्रेक, चला आता निघतो आम्ही. शॉर्ट ब्रेकला. इतके लोक काय? इतके लवकर नाही आहे, पण आम्हाला गाडी मग पुढं नाही भेटायची ना. लय गाड्या चालू राहतात. तुम्ही घरी जाऊन काय करणार आहे एवढ्या लवकर? तिथं जाऊन काहीच करणार नाही तुम्ही. काही वावरात जाणार नाही, काका पण गावात जाणार नाही, घरातच बसणार. सुखी भव. बघू काका काय करतात. होय, असं करतात ते गळ्यातलं तुटार. चला चला आता निघालो. थंडी खूप असते बापरे. गाडी गेली, आम्ही बस गेली. आता ही पण खाजगी बस जाऊ राहिली. आता आली का मग जाऊ आता आम्ही. चला फायनली आम्हाला गाडी भेटली संगमने. आम्ही 3-4 गाड्या सोडल्या जागेसाठी आणि आम्ही पाठीमागं बसलेलं आहे. आणि आता वाजले आहे 7:45. चला तर आम्ही आळ्या फाट्याच्या पुढं एक धाबा आहे, त्या धाब्यावर बसलं. धाब्यावर जरा 10-15 मिनटं गाडी थांबलेली. आणि ज्यावेळेस आम्ही पुण्याला चाललो होतो त्यावेळेस पण इथंच थांबलेली होती. तर मी आणले हे कुरकुरे खायला. तसा डबा आणलेला आहे, पण अक्का म्हणते आता घरी जाऊनच जेवण करायचं. हे इथं व्यवस्थित जेवता येत नाही ना. तर आता आम्हाला जायला किती वेळ आहे? आता वाजले आहे 10:30 आणि 11:30 वाजतापर्यंत आम्ही पोहोचतोय संगमनेरला. आणि तिथून लगेच आम्हाला बस भेटली तर चांगलीच आहे. मग काय 12 वाजेपर्यंत घरी पोहोचतोय. आम्ही सकाळी ज्या गाडीत बसलो ती ही गाडी आहे स्लीपर बस. झोपता पण येते, पण आम्ही तर काही झोपलेलं नाही आहे. जशी गाडी चढली तशी बसलेलीच आहे.
असं हा पूर्ण धाब्याचा परिसर आहे. इथं गाड्या बऱ्याचशा थांबलेल्या राहतात. तिकडं पुण्याला जाणाऱ्या, पुण्यावरून येणाऱ्या. तर बरंच होतं की जी गाडी आहे आम्ही बसलेलो ती धुळेची, ती डायरेक्ट स्टॉप शेवटचा धुळ्याचा आहे. त्यामुळं मग आता इथं जेवायला थांबतात. चला आता 12:30 वाजले आणि आता आला आहे संगमनेर. आता स्टँडवर उभं राहून पाहावं लागेल घरी जायला गाडी आहे का नाही तर आणखी तिथं वेळ बसावा लागेल. मी एवढं सामान घेऊन आले आणि काका चालले अक्काला आणायला. आता दूध पण गरम करून ठेवते इथं, मग घरात जाते. तर चहाच पिऊन जाते आता. सिंबा कुठे बच्चा? फिरायला गेला. दूध पिली? आताच दूध तापवलं, दूध पिली. ही काय बोलत ते बी कळा ना मला. ये म्याव म्याव करते. आणि घरातली इकडची बाहेरची कशी अवस्था झाली आहे. सगळे पानं झाले सगळीकडं. आता ही झाडांची वेळ, आता सारं स्वच्छ करायची वेळ आलेली आहे. चला आज कुकरचा शुभारंभ केला आहे. गरम भात लावून आणि लावलेला आहे मस्त. सगळं असं मस्त छानपैकी बसलेलं आहे त्याच्यामध्ये. 3 जानेवारीचं वातावरण बघा, धुकं आणि आत्ताशी सूर्य उगवला, तो डायरेक्ट वरूनच उगवला. चला मी तुम्हाला का घेऊन आली आहे इथं, तर वांग्याला 2 वांगी आलेली आहे आणि मी ती तोडणार आहे. त्याची भाजी करायची. मस्त गावरान वांगे, अगदी कवळे. तर हे 2 वांगे मस्त कवळे आणि याला फुलं येऊ राहिलेली आहे 2. तिकडचं तर वाळून गेलं आहे, पण आता याचं भिजरलं ना तर मग आता मस्त याची पण रोपं तयार होतील. कारण 4-5 दिवस पाणीच नव्हतं ना, 4-5 दिवस नव्हतं. आणि हे जे आता व्हिडिओ पडू राहिले हे 4-5 दिवसाचेच छोटे पार्ट पडू राहिलेले आहेत. कारण एका दिवसात आम्ही 2-2, 3-3 ठिकाणी फिरत होतो. तर मग आता हा व्हिडिओ पडेपर्यंत किती दिवसाचं होईल काय माहिती. चला आता. आणि मी 1 तारखेला काढलेली ही रांगोळी, आज 3 तारीख आहे. याचा व्हिडिओ पण नाही केला मी, पण स्वागत केलं.